नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये रेशीम या उद्योगाकडे बरेच शेतकरी वळलेले आहेत, तरी आपण अशा प्रगतशील शेतकऱ्याच्या आज रेशीम या बागावर आपण आलेलो आहोत। त्यांनी कशा प्रकारे हा रेशीम उद्योग केलेला आहे आणि कसं डेव्हलप केलेला आहे स्ट्रक्चर आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर तुती लागवड करीत असताल, रेशीम उद्योग करीत असताल तर मला एक छोटीशी कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून करता उद्योग आणि कुठं तुम्हाला मार्केट आहे। एक माझी रिक्वेस्ट आहे, एक छोटी कमेंट करा। तर बघू आपण शेतकऱ्याला प्रत्यक्ष विचारू की याच्यावर जो येणारा खर्च आणि याच्यामधून जो येणारा उत्पन्न आणि लागवड ही कशा प्रकारे असावर आपण सविस्तर बघू। राम राम। राम राम शेतकरी मित्रांनो, नाव सांगा तुमचं। माझं नाव महेश रामकिशनराव लांबाडे। माझं शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स आहे आणि मी 8 ते 10 वर्ष मागील 8 ते 10 वर्ष नोकरी केली। त्यानंतर एक स्वतःचा व्यवसाय करावा असं माझं एक हे होतं, ठरवलेलं होतं की 8-10 वर्ष नोकरीनंतर आपलं काहीतरी थोडं जोरात आवाज द्या। तर त्या उद्देशाने मी व्यवसायाच्या शोधात होतो। तर मी हे रेशीम जे शेती आहे हा व्यवसाय निवडला। हा व्यवसाय निवडण्यामागचं कारण असं होतं की मला शेती सांभाळून व्यवसाय करायचा होता आणि शेतीमध्ये कोणता व्यवसाय करताल तर मग जे शेतीमध्ये जे पहिला व्यवसाय झालेला आहे रेशीम, हा व्यवसाय मी निवडला। कारण भारतामध्ये शेतीमध्ये बिझनेस झालेला असेल तर फक्त हा रेशीमचाच झालेला आहे। सर मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा। माझा मोबाईल नंबर आहे 940547 6663। टाकळी कुंभकर्ण हे गाव आहे, परभणी जिल्ह्यामध्ये येते। सर शेतकऱ्यापर्यंत आपण या उत्पन्नाबाबतीत काय मेसेज देणार आणि लागवड ही तुतीची कशी करावी, लागणारा जो याला चारा आहे याला कसं डेव्हलपमेंट करावं? बघा आता हे इथं बघा तुम्ही, हे जे झाड दिसते तुम्हाला हे V1 व्हरायटीचं झाड आहे। ओके, हे झाड तर लागवड करताना बघा हे 2 ओळी दिसत आहे तुम्हाला। या 2 पाठीमागचं जे ओळी दिसत आहेत तर 2 ओळीतील अंतर 6 फूट आहे, 2 झाडातील अंतर 6 फूट आहे। तर हे ठेवण्यामागचं कारण हे माझं ट्री टाईप प्लांटेशन आहे आणि काही शेतकरी 4x2 वर पण करतात आणि काही ट्री प्लांटेशनमध्ये करतात। तर ट्री प्लांटेशनमध्ये येण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये आहे पाल्याची क्वालिटी चांगली राहते। आता हा जरी पाला पिवळा दिसत असेल तुम्हाला, पण ही बाग करून मला एक जवळपास 7 ते 8 महिने झालेत। कारण ट्री टाईप प्लांटेशन आहे, बाग डेव्हलप व्हायला थोडा टाईम घेतो आणि शेड जे आहे शेड करण्यामध्ये थोडा टाईम गेला, त्यामुळं हे पानं पिवळे झाले। बट ह्याची पानाची जे आहे क्वालिटी चांगली राहते म्हणून मी ट्री टाईप प्लांटेशन केलं। 2 ओळीतील अंतर 6 फूट, 2 झाडातील अंतर 6 फूट आहे। बरं, सध्या याचे जे 45 दिवसामधलं जे व्यवस्थापन आहे हे कशा प्रकारे असावं, काय सांगू शकता तुम्ही याच्यातलं? सर्वप्रथम बघा, तुम्ही प्लांटेशन करताना V1 व्हरायटीचं रोप घ्या। हे तुम्ही बेण्या पद्धतीने करू शकता आणि याचं डायरेक्ट रोप पण घेतं। तर 45 दिवसामध्ये बघा आता तुम्हाला व्यवस्थापन कसं करायचं या इकडं। तर सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तर हे झाड आहे बघा, बरोबर आहे। आता याचं कटिंग, इकडे कटिंग चालू आहे माझं, तुम्ही बघू शकता पूर्ण कटिंग पाठीमागे दिसत आहे। तर ह्या झाडाचं बघा, आता या इकडून हे झाड दाखवू आपण। तर हे झाडं दिसत आहे, तर हे जे झाड आहे हे दाखवा जरा झाड खाली। तर हे झाडामध्ये मी लागवड केल्यानंतर पहिला कट जो आहे, पहिला कट हे 2.5 ते 3 फुटावर दिला। 2.5 फुटावर द्या तुम्ही असा कट दिला। तर कट दिल्यानंतर काय होतं, याला अशा ब्रँचेस फुटतात। ओके, याला ब्रँचेस म्हणजे हाताचा जो पंजा आहे अशा ब्रँचेस फुटतात हे। आणि हे मेन स्टंप, फॉर एक्झाम्पल या मेन तुतीमध्ये काय असतं, खाली एक स्टंप जर ठेवला आपण तर त्याच्यामधून काय आहे, जे पानाची क्वालिटी आहे ती चांगली होते। कारण बघा, फॉर एक्झाम्पल एक शेळी आहे, तिला एकच पिल्लू आहे आणि दुसरी शेळी आहे तिला 3 पिल्ले आहेत, तर कोणाचं पिल्लू स्ट्रॉंग होईल, जी या शेळीचं एक पिल्लू आहे ते स्ट्रॉंग होईल। तसंच झाडाचं पण असतं, खालून जर एकच स्टंप असेल तर त्याला जर सब ब्रँचेस वरी असतात तर त्या ब्रँचेस जे आहे डेव्हलप होतात। तर बुडातूनच जर 4-5 ब्रँचेस असेल तर ते झाड जास्त डेव्हलप होत नाही व पाल्याची क्वालिटी तेवढी भेटत नाही। कारण रेशीम उद्योगमध्ये काय सगळ्यात महत्त्व हे
पालेलं असतं. त्याचं व्यवस्थापन करताना बघा सर्वप्रथम आपल्याला व्यवस्थित छाटणी करून घ्यायची आहे. छाटणी केल्यानंतर याच्यामध्ये काय असतं, बुरशी, तुम्हाला एक बुरशीनाशक 22 टीन हे बुरशीनाशक भेटतं. तुम्हाला पंपानं काय करायचं आहे, तुमच्याकडं चार्जिंगचा पंप असेल तुतील्यासाठी एक सेपरेट पंप करा, चार्जिंगचा फवारा घ्या किंवा मग तुमच्याकडे जे फवारा आहे त्याने हे करा. आणि सुरुवातीला तुम्हाला जे आहे 22 टीन हे बुरशीनाशक जे आहे फवारून घ्यायचं आहे तुम्हाला, कारण जिथं कट केला ना तिथं बुरशी यायची शक्यता राहते. ते तुम्हाला काय कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे खत व्यवस्थापनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही 10-26-26, त्याच्यानंतर जे आहे युरिया तुम्हाला टाकता येते. पण युरियाच्या ठिकाणी जर तुम्ही दुसरं त्याला ऑप्शन जे आहे तर ते वापरू शकता. कारण युरिया टाकल्यामुळे काय होतं आहे की जे पानं आहेत त्याच्यामध्ये काय होतं, याचं प्रमाण जास्त राहतं. ते म्हणजे हे होतं, अळ्यांना ते सहन होत नाही. त्यामुळे युरियाच्या ठिकाणी तुम्ही दुसरं त्याचं जे आहे शेणखत वगैरे टाकायला पण शेणखत टाकलं तर खूपच चांगलं. कारण ऑर्गॅनिक जेवढं असेल तेवढं चांगलं राहतं. प्रति झाड 1 किलो शेणखत टाका. त्यानंतर तुम्हाला दुसरे कोणतेही खतं टाकायची गरज नाही. जर असताल तुमच्याकडे शेणखताचा अभाव असेल तर 10-26-26 टाका तुम्ही. आणि प्रति एकर एक बॅग टाकलं तरी तुमचं बरं. सर, आपण तुती लागवड करीत असताना ही माहिती बघितली, परंतु याला आणखी काय अटॅच असेल, म्हणजे शेड असते, हे शेड कशा प्रकारे असावं, आपण थोडक्यात माहिती सांगू शकता का शेडची? हो, चला आता माझं शेड दाखवतो तुम्हाला, या इकडे. तर शेतकरी मित्रांनो, हे असं घ्या, समोरून घ्या. आता हे माझं शेड आहे. तर मी अशी व्यवस्था केलेली आहे, कारण शेतामध्ये काम करण्यासाठी माणसंच भेटत नाही आहेत. तर सगळं जे काय आपल्याला जे आहे मशिनरी थ्रूच आपल्याला पुढे चलून कामं करून घ्यावं लागतात. जे म्हणजे शेतातून पाला आणणं वगैरे हे ते, म्हणजे एका माणसाला 10 माणसाचं काम झालं पाहिजे हे नियोजन केलं. त्यामुळे हे जे आहे डायरेक्ट शेडमध्ये ट्रॅक्टर नेता येईल अशी व्यवस्था केली आहे. एक 10x10चं गेट ठेवलं आहे मी. आणि रेग्युलर जाण्या येण्यासाठी इथं छोटा दरवाजा, म्हणजे प्रत्येक वेळेस एवढं मोठं गेट उघडायची गरज नाही. तुम्ही काय करू शकता, इथं बघा मी असं छोटा दरवाजा ठेवला आहे आणि इथून मी जाणं येणं रेग्युलर करू शकतो. तर इथं मध्ये आल्यानंतर बघा, तर हे असं शेड आहे माझं. तर हे आहे 30x60चं शेड आहे माझं. तर एवढं मोठं शेड करण्यामागचं कारण बघा, जे आहे मला याचं क्षेत्र जे आहे पुन्हा वाढवायचं आहे. पुन्हा आपल्याच्यानं कामं होत नाहीत, कारण शासनाच्या नियमानुसार 22x50चं शेड पाहिजे. तर छोट्या लेवलला तुम्हाला करायचं आहे, एखादा एकरमध्ये लागवड असेल तर तुम्ही 22x50चं बी करू शकता. बट हे फ्युचर प्लॅनिंगनुसार मी 30x60मध्ये ठेवलेलं आहे. तर इथे शेडमध्ये आल्यानंतर बघा, इथे 10-10 फुटावर आपण कैच्या टाकलेल्या आहेत. प्रत्येक कैची जर बघताल वर इथं 10 फुटावर आहे. आणि जे आहे सर्व शेडला जे आहे आपण काय केलं आहे, बारीक जाळी मारलेली आहे. ती जाळी बी आपण नंतर बघू. त्यानंतर हे बघा, इथे रॅक आहेत. तर हे रॅक कशासाठी असतात, तर हे रॅक बघा, ह्या रॅकची रुंदी आहे 5.5 फूट आणि लांबी आहे जवळपास 40 फूट आहे. म्हणजे एक रॅक माझा जे आहे 5.5x20चे आहेत. असे ह्या लाईनीमध्ये 2 आणि पलीकडल्या लाईनीमध्ये 2, असे टोटल आपले 4 रॅक आहेत. म्हणजे 5.5x40 एका रोमध्ये, 5.5x40 दुसऱ्या रोमध्ये. तर इथे आपण रॅक केल्यानंतर याला काय असं टमाटा तार भेटते. आता हे माझं शेडचं सध्या काम झालेलं आहे. आता फक्त काय इथं टमाटा तार आणणे आणि साईडनं पडदे लावणे एवढंच काम बाकी आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, टमाटा तारनं व्यवस्थित त्याला बांधून घ्यायचं आणि त्यावरती रोल भेटतो एक, ते रोल आथरून आपण त्याच्यावरती बॅच घेऊ शकतो. तर असं शेड आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, या इकडं. तर आपण अशा प्रकारे इथं बाज वगैरे केलेले आहे. हे इथे तुम्ही बाज बघता, ह्या बाज, ओके. ह्या बाज जे आहेत, तर ही 4x6ची बाज आहे. ही बाज जी बघताय, आता ही बाज कशासाठी, अशा टोटल मी काय केलं आहे, हात थोडं वर घ्या, मी दिसन चाललो, हां असं हां. तर बघा 4x6चे आपले जे आहे आपली बाज आहे, ते काय होतं, कोश वेचल्यानंतर त्याला जमिनीवर ठेवलं
तर मुंग्या लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं कोश काढल्यानंतर आपण त्याला काय करतो, बाजूवर ठेवतो आणि खालून मुंगीचं पावडर किंवा पाण्याच्या वाट्या ठेवून त्याला आपण जे सुरुवातीचं जे 3-4 तास त्याला सुकण्यासाठी आपल्याला ठेवावं लागते आणि नंतर मार्केटमध्ये न्यावं म्हणजे एक कोसल्यासाठी जे आपण काढतो ते सिक्युरिटीसाठी समजा ही बाजूची आवश्यकता शेडमध्ये असते. बरं सर, येणारं जे याला जे खर्च एक शेतकऱ्याला सांगू शकता का तुम्ही साधारणतः या शेडला आलेला? हो हो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 22 बाय 50 शेड करायचं आहे तर तुम्हाला 3.5 ते 4 लाख रुपये खर्च येतो. आता माझं जे 30 बाय 60चं आहे, मला जवळपास 6 लाख रुपये खर्च आलेला आहे. 6 लाख रुपये याच्यामुळं आला की आपण जी ही भिंत बघताय साडीची 5 फूट भिंत घेतली आहे, खाली दंडी टाकली आहे आणि जे सगळं जे लोखंड आहे ते ISI प्रमाणित घेतलं आहे आपण. कामधेनूचं लोखंड घेतलं आहे. पत्तरसुद्धा आपण काय केले, टाटाचे घेतलेत, चांगल्या क्वालिटीचे. जवळपास 45 mm पत्तर आहे, जे आहे 4 बाय 16चे पत्र आहेत. तर असं हे आपण सगळं चांगलं क्वालिटीचं वापरल्यामुळं आपल्याला 6 लाख रुपये खर्च आला आहे. आणि त्यावेळेस रेतीचे आणि याचे जे आहे गजचे लोखंडाचे भाव जास्त होते, आता उतरलेले आहेत, त्याच्यामुळं 6 लाख रुपये खर्च आला मला. सर, मासिक उत्पन्न जे येणार तुम्हाला, जे 45 दिवसाला तुमची जे ब्याज बाहेर पडणार आहे, यामधून तुम्हाला मॅक्झिमम किती उत्पन्न मिळेल? तर एका एकरमध्ये बघा, सुरुवातीला 1 क्विंटल माल निघतो आणि 1 क्विंटल मालाचं जर आज जर बघितलं तर 700 ते 750 रुपये किलो रेट आहे. तर 70 ते 75 हजार रुपये मंथली जे आहे याच्यामध्ये अर्निंग होते. तर तसं बघितलं तर 21 दिवसाची लाईफ सायकल आहे. 21व्या दिवशी आपला कोश तयार होतो. बट काय आहे, आता कोश तयार झाला तर त्याला मार्केटमध्ये नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सॉर्टिंग करावं लागते. जसं कांदा जसं आपण सॉर्ट करतो छोटा मोठा, आहे का नाही, त्याच प्रकारे जे आहे आपलं कोश जे आहे, मोठा कोश, त्याच्यानंतर डागेल कोश, त्याच्यानंतर जोड कोश, हे आपण सॉर्टिंग करतो आणि मार्केटमध्ये नेतो. त्यावेळेस त्याला जो चांगला कोश आहे त्याला A1चा म्हणजे जे आहे टॉपचा जे आहे दर मिळतो. त्यानंतर डागेल आणि जोड कोश आहे याला वेगळा भाव राहतो. तर असं हे पूर्ण सॉर्टिंग हे करणं, मजुरं मिळणं, त्यांना येणं, त्याच्यामुळं हे काय 30 दिवसाची लाईफ सायकल होते आपली. खरं बघितलं तर 21 दिवसाची लाईफ सायकल आहे. तुम्ही जर नोकरी जरी बघितलं तर तुम्हाला 30 दिवस काम केल्यानंतर त्याच्यात पैसा मिळतो. बट हे रेशीम असा उद्योग आहे की त्याला तुम्हाला जे आहे दर 21 दिवसालाच तुम्ही जे आहे हे करू शकता, जे कोश विकू शकता. पण काय जे आहे आपण झाड कट केल्यानंतर त्याला चांगलं डेव्हलप होण्यासाठी एक 45 दिवसाचा आपल्याला कालावधी लागतो. त्यामुळे दर 45 दिवसाला याच्यामध्ये बॅच मिळते तुम्हाला. आणि याचं जे मार्केट आहे, मार्केट आपल्या इथे परभणीमध्ये जर बघितलं तर पूर्णेला मार्केट आहे. बट त्याच्यानंतर जास्त करून व्यापारी जे आहे आपले बीडला जातात, तिथं जे आहे याचं खरेदी केंद्र आहे. धन्यवाद सर, माझ्या चॅनलमध्ये आल्याबद्दल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, रेशीम उद्योगामधून साधारणतः हा जो तुती लागवड सरनं सांगितलेली आहे, शेळी पालन आणि कोंबडी पालनसुद्धा यासाठी हा तुती लागवड खूप महत्त्वाची आहे. कारण याच्यामध्ये खूप प्रार्थने आहेत, व्हिटॅमिन असल्यामुळं जास्तीत जास्त हे शेतकऱ्यानं या उद्योगाकडे वळायला पाहिजे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.